हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सगळे? तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर मी तुम्हाला माझा सिंपल मेकअप लूक दाखवणार आहे, जो मी कमीत कमी प्रोडक्ट म्हणजे 5च प्रोडक्ट यूज करून मी करते. तर सर्वप्रथम मॉइश्चरायझर लावला. मॉइश्चरायझरमध्ये थोडंसं फाउंडेशन मिक्स केलं. ते टॅप टॅप करून पूर्ण फेसवरती हे करून घ्यायचं. मग ते ब्लेंडरने ब्लेंड करून घेतलं. मेकअप करण्याचं कारण की आज आम्ही चाललो आहे लग्नाला. आमच्या फ्रेंडच्या बहिणीचं लग्न आहे, तर चाललो आहे भांडुपला लग्न आहे. तर मेकअप वगैरे मला तर काही एवढं जमत नाही, तरी थोडंफार तर फाउंडेशन वगैरे थोडंफार नॉर्मली करते. पण आपल्याला थोडंफार तर यायलाच पाहिजे. पण काय एवढं काही कधी केला नाही मेकअप आम्ही पूर्ण. तर जेवढं जमतं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते. फाउंडेशन लावलं. फाउंडेशन लावून झाल्यावरती कॉम्पॅक्ट पावडर आहे ती लावली. ती हर्बल कॉम्पॅक्ट पावडर आहे. मला हे सर्व प्रोडक्ट माझ्या जुन्या ऑफिसमध्ये मी होते तेव्हा मला बड्डेला गिफ्ट केले होते, ते पण माझ्या फ्रेंड्स लोकांनी. आपल्याला थोडीफार तरी स्किनची काळजी घेतली पाहिजे. पण मी लग्नाच्या अगोदर भरपूर काय प्रोडक्ट यूज करायची, होम रेमेडीज वगैरे. पण लग्नानंतर ऑफिस वगैरे काय एवढं जमत नाही करायला, स्वतःची काळजी घ्यायला. पण मी आता नवीन वर्षात रेझोल्यूशन ठरवलं आहे की आता स्वतःची काळजी घेणं, स्वतःच्या फेसची. कारण माझ्या फेसवरती पिंपल्सचे डाग खूप झाले आहेत. खूप असे ब्लॅक असे डार्क स्पॉट झाले आहेत मानेवरती. आम्ही गावाला गेलेलो तर काय माहिती काय रात्रीचं चावलं, त्यामुळे ते डाग वगैरे पडलेत आणि माझ्या स्किनवरचे डाग काही लवकर जात नाही. त्यानंतर मी मेकअपमध्ये मस्कारा वगैरे लावला. मस्कारा लावतानाच बघा कसं एवढं चांगलं आयलायनर वगैरे लावला आणि मस्काराने पूर्ण गेमच फिरवला. माझं सगळं मस्कारा डोळ्याच्या खाली लागला. तर तो मी आता टिश्यू पेपरने क्लिअर केला. त्यानंतर स्किन रुटीन हे आपल्याला दररोज थोडाफार तरी म्हणजे मॉइश्चरायझर वगैरे लावलं पाहिजे, सनस्क्रीन वगैरे. पण मी काहीच यूज करत नाही, त्यामुळे कदाचित माझ्या फेसवरती पिंपल्स वगैरे येत असतील किंवा खाण्यामध्ये जास्त असं नॉनव्हेज वगैरे असतं आमच्याकडे, त्यामुळे होत असेल. पण मी आता नवीन वर्षामध्ये हे रेझोल्यूशन करणार आहे की माझ्या स्किनची मी काळजी घेणार आहे. तुम्ही तुमच्या न्यू इयरच्या रेझोल्यूशनमध्ये काय करणार आहेत प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मस्कारा वगैरे क्लिअर केला, डोळ्यांना आयलायनर लावला. डोळ्यांचा लुक किती वेगळा येतो ना. त्यानंतर माझ्याकडे हे माझे फेवरेट असे झुमके आहेत, हे मला खूप आवडतात. ते फक्त मी वेअर केले आहे ड्रेसवरती. मला नेकलेस वगैरे असं काही नव्हतं माझ्याकडे अवेलेबल, तर मी हे झुमकेच घातले आणि सिंपल असं मंगळसूत्र माझं जे डेलीचं आहे ते. तर मी नॉर्मल असे जे माझ्या रोजची हेअरस्टाईल आहे तीच केली. तर मला हेअरस्टाईल वगैरे पण काय एवढी जमत नाही करायला आणि माझे केस देखील खूप रफ झाले आहेत. तर आता ते केसांसाठी पण मला काहीतरी करावंच लागणार, कारण आता ते ट्रीटमेंटचं पूर्ण माझं जे मी ट्रीटमेंट केलेलं नॅनोप्लास्टी म्हणून 2 वर्ष झाले. त्यानंतर केस खूप असे रफ झाले आहेत. आता मला केसांचं पण करावं लागेल काहीतरी. तर अशा प्रकारे नॉर्मल अशी हेअरस्टाईल केली. तर अशा प्रकारे मी रेडी झाले. आमच्याबरोबर माझा फ्रेंड देखील आला होता. तर आम्ही तिघं ऑटोनी गेलो भांडुपला पोचलो. तिथे मस्त असं रुखवत वगैरे ठेवलेलं होतं, मस्त असं लिहिलं होतं त्याच्यामध्ये माहेरचा चुडा सौभाग्य शृंगार वगैरे. वाचून छान वाटलं. मस्त असं छोटं घर कंगवा वगैरे असं लहानपणीची आठवण आली. छोटेसे प्रोडक्ट बाहुली वगैरे तुळस खूप छान होतं. त्यानंतर लग्न अटेंड केलं. माझी फेवरेट तिथे आईस्क्रीम देखील होती.
तर आम्ही जेवलो, गिफ्ट वगैरे दिलं आणि आलो घरी.